मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। मुंबईच्या प्रभादेवी पूल प्रकल्पग्रस्तांचा उपोषणाचा इशारा। प्रकल्पग्रस्तांना 19 इमारतींच्या समूह पुनर्विकासाच्या शासन निर्णयाची प्रतीक्षा। शिवडी वरळी उन्नत प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या 19 इमारतींच्या समूह पुनर्विकासाची मागणी। मुंबई महापालिकेकडून 2 महिन्यामध्ये 450 मेट्रिक टन शाडूच्या मातीचं वाटप। मूर्तिकारांकडून शाडू मातीला पसंती। मुंबई महापालिकेमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। मुख्यमंत्री 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण सर्वोत्कृष्ट। 95 प्राधिकरणांमध्ये आला झोपडपट्टी पुनर्वसन सर्वोत्कृष्ट। मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश। मात्र 18 मे पर्यंत फक्त 59% नालेसफाई पूर्ण। 13 दिवसांमध्ये 41% नालेसफाई कशी पूर्ण करणार? कंत्राटदारांसमोर आव्हान। मेट्रो 3 मध्ये वोडाफोन आयडिया सेवा अखेर पुन्हा सुरू होणार। जिओ आणि एअरटेल नेटवर्कच्या सेवेची अद्यापही प्रतीक्षा। काही दिवसांपूर्वी व्हीआयनं सेवा खंडित केली होती। वडाळा ते गायमुख मेट्रोचं लवकरच ट्रायल रन होणार। मेट्रो 4 मार्गिकेवर लवकरच गाड्यांच्या चाचणी फेऱ्या सुरू होणार। पहिल्या टप्प्यामध्ये 10.5 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार। एचओजी तंत्रज्ञानामुळे मध्य रेल्वेची 170 कोटींची बचत। मोठ्या प्रमाणावर इंधन वाचवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं शक्य झालं। कल्याण पश्चिममध्ये नव्या सुसज्ज आरटी कार्यालयाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन। नव्या कार्यालयामुळे आरटीओशी संबंधित सेवा अधिक सुलभ। ड्रायव्हिंग लायसन्ससाठीच नागरिकांना आरटीओमध्ये येण्याची गरज। एमएसटी सीईटी संबंधातील हरकतींची आजपासून नोंदणी। चुकीचा प्रश्न किंवा पर्यायांबाबत विद्यार्थ्यांची शंका दूर होण्यास मदत होणार। विद्यार्थ्यांना 19 ते 21 मे दरम्यान प्रश्नाविरुद्ध आक्षेप नोंदवता येणार।